आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम तुमचे मिस्टर आलेत, आदित्य सर आलेत. बरं पाठवा त्यांना. बरं यशोना एक मिनिट, तुम्ही दोघं काय घेणार? चहा कॉफी? नाही काही नाही. अरे असं कसं, तुम्ही आज आमचे पाहुणे आहात. मामा 2 चहा टाका. चालेल? चालेल. 2 चहा सांग. चला मॅडम तुमचं टिफिन आले. बिझी असशील तर मी येतो नंतर. नाही झालंय आमचं. घे. ओके. तरी काय आहे? हा घ्या मॅडम तुमचा टिफिन. मला सगळं कळतं, काम महत्वाचं आहे, पण स्वतःची तब्येत विसरून तर नाही ना चालणार. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नको? दिस इज नॉट डन सुंदरी. वाव मॅम, पहिल्यांदा असं बघितलं की नवरा तिच्या बायकोसाठी ऑफिस मध्ये डबा घेऊन आलाय. मग त्यात काय झालं? नाही असं नाही काही, म्हणजे जनरली बायको आणते ना हे सगळं, म्हणजे नवऱ्यासाठी काहीतरी आणते, नवऱ्याची केअर करते, पण हे असं अगदी पहिल्यांदा बघितलं. हा म्हणजे तसं काही नियम नाही ना. आता नवरा बायको जेव्हा लग्न करतात तेव्हा ते दोघं मिळून एक संसार उभं करतात. मग दोघांना एकमेकांची मदत करायलाच हवी ना. वाव मॅडम, म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला गुरुमंत्र सुद्धा तुम्ही स्वतः पाळता. तर खरंच तुम्ही दोघं एक आयडियल कपल आहात. घे ना चहा घे. आयडियल कपल. आयडियल ह्या शब्दाशी माझा काही संबंध आहे की नाही माहित नाही, पण मॅडम खरंच आयडियल आहे. एक आयडियल मुलगी, आयडियल सून, आयडियल बायको आणि एक आयडियल आई. सर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. एनिवेज मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही अजून, मी निघते. थँक्यू मॅम. थँक्यू सर. हा जपून. सॉरी. आणि हो सरिता, ऑल द व्हेरी बेस्ट. हे तुझं काम असंच पुढे चालू ठेव. थँक्यू मॅम. चल. ठीक आहे मॅडम, तुमचं जेवण होऊ दे, मी आलो. तू जेवलास? नाही ऍक्च्युली काय झालं, मी सावीला शाळेतून घेऊन आलो आणि डिरेक्टली इकडे आलो टिफिन द्यायला. पण डोंट वरी, मी काहीतरी बघतो. मग इकडेच जेव. इकडे कुठे जाणार? अरे डबा आहे ना, तो पुरेल आपल्या दोघांनाही. अगं पण तुला पुरेल का तो? गेलो एक बार. ठीक आहे आता तू बोलतेस तर. मला एक गोष्ट बोलायची होती. बोल ना. नाही म्हणजे तू वाईट वाटून नको घेऊस, पण एक चांगला नवरा, एक चांगला बाप, एक चांगला वडील, एक चांगला जावई होण्याच्या नादात तू थोडं ओव्हर कॉम्पन्सेट करतोय असं नाही वाटत का तुला? नाही म्हणजे सगळं डबा वगैरे आणणं. सॉरी सुंदरी, म्हणजे तुला हे माझं असं टिफिन घेऊन येणं वगैरे आवडलं नसेल तर मी नेक्स्ट टाइम नाही घेऊन येणार. हेच सांगायचा प्रयत्न करते मी. म्हणजे स्वतःच्या चुकांची भरपाई करण्यासाठी तू समोरच्याकडे एवढं नको झुकोस की समोरचा माणूस तुला गृहीत धरायला. हे बघ, मला वाटलं म्हणून मी तुला बोलले, पण जर तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. थँक्यू. थँक्यू आणि सॉरी म्हणणं बंद कर, नाही तर पुन्हा कॅबिन मध्ये नाही घेणार.
धनंजय सर काय म्हणताय इकडे कसं काय? अरे सुंदरीने भेटायला बोलवलं होतं, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणे. काय करावं? बिचारे सुंदरी आदित्य आज बऱ्याच दिवसांनी एकटे आणि एकत्र आले. धनंजयचं वाईट वाटतंय, पण काय करावं? काम आहे बोलली का सुंदरी? नाही काय काय झालं? मीटिंग सुरू आहे. कोणी आहे का आत? आदित्य आत आहे म्हणून तुम्हाला सांगत नव्हतास, म्हणून असं भेडायस का तू? नवरा आहे तो तिचा. हरकत नाही, तुझा मी वाट बघतोय. काम कर जा तुझं. चल. तू ओके आहेस? अरे भाऊ, काही झालं नाहीये मला, कळलं का? टेन्शन घेऊ नको, जा. आहे मी कामाला जा तुझ्या. आलोच. तम पाणी आणतो तम. अरे धनंजय, तू इथे कधी? काका ऐका ना, सुंदरीला ठसका लागलाय, पटकन पाणी दे ना तिला. अरे तू कधी आलास? हाय. अरे ते जस्ट सुंदरीने बोलवलं होतं, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाली ती, म्हणून. अच्छा, मग झालं भेट ना? नाही, ते जस्ट आत्ताच आलो ना. मग चल उभं काय, चल भेटूया. आम्ही जेवत बसलो होतो. सुंदरी अरे धनंजय, अरे बाहेर का उभा, ये ना. धनंजय आलाय तुला भेटायला. ठीक आहे, तुम्ही गप्पा मारा, मी निघतो. सुंदरी, अरे आदित्य, अरे नाही, मला